राम 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 राम. हा तुम्ही दिसला म्हणून थोडा आराम जमतो. लगीन झालं तेव्हापासून तुम्हा सांगतो मंडळी त्यांच्या माहेरचा माणूस आहे. आता इथंच राहील इथं पण चाललं आहे. काम कमी आणि खाणं पिणं घ्या. आमच्या ताईसाहेब जरा गरम दिमागाचे आहेत. आप्पासाहेब मी शाळ घालतो. आप्पासाहेब म्हणजे आमचं मालक. आता तुमचं आमचं जमतंय म्हणून सांगतो. ताईसाहेब आप्पासाहेबांनी कधी कधी या बघू म्हणजे मला बघा हसायला. आता लव झाले या बघू म्हणाचं म्हणजे लव करता काय हा तुझ्या बापाचं झालं. मोठ पैसा आहे मोठ पैसा आहे पण शांती नाही बघा. समजा इतकेचा घोर आप्पासाहेबांनी पोरीला जायचं वाटतं तर ताईसाहेबांची मधुबाईवर गप्पा मारली. पोरी जाऊन लगीन केलं ना पण तुम्हाला सांगतो मंडळी आमची मधुबाई म्हणजे लाखात येत आणि 10 वाजून जाऊन जा माणूस. राव जो पैशाची तुम्हाला सांग नाही म्हणून दिला. या पैशाच्या घराची किंमत फरावताची नात्याची या पैशाच्या घराची किंमत फरावताची नात्याची झाले पैसा हवा. ज्याने पैसा हवा या घराखाली आसरा हवा. गुळाभोवती माकोडाचा नाच अरे गुळाभोवती माकोडाचा नाच दरी आणि या पैशाच्या झाडाची किंमत असणारी या पैशाच्या झाडाची किंमत असणारी. झो लटके तोडी फळाची व हवी गोडी. भूक इथं थांबत नाही ढेकराच्या या दारी आणि या पैशाच्या झाडाची किंमत असणारी या पैशाच्या झाडाची किंमत असणारी. सुख नाही शांती नाही सुख नाही शांती नाही माया इथं छाया नाही. माणसाची गती तर माणसाची नाही आणि या पैशाच्या झाडाची किंमत असणारी या पैशाच्या झाडाची किंमत असणारी या पैशाच्या झाडाची किंमत असणारी पैशाच्या झाडाची किंमत असणारी पैशाच्या झाडा. चांगलं चाललंय. आम्ही तिकडे काम करतो आणि तू ना तिथे त्याचा असा पगार देतो तुला. नाही मालक आता ज्या आणण्याची ठेक्यावर कामं लवकर होतात बघा तुम्ही. हा बस झाल्या माझ्या लक्षात. आजकाल गाणं जोरात आणि काम हळू बोलत तुझी. नाही मालक अरे तुला माहित का मला रे. हा आणि इकडे हा शब्द घातला म्हणजे बिना शर्टाचं नाव म्हणता का ती. तुला 1000दा सांगितलं असताना सुद्धा तू माझे शर्ट का वापरतो. जो तुमचा शर्ट आहे म्हण. अरे आणि जर म्हणायचं झालं म्हणून माझे शर्ट वापरशील. मालक चुकी तुमची आहे. हा मी तुम्हाला कितीदा सांगितलं का मायावानीसाठी घेत नका जाऊ म्हणून. पण तुम्ही कुठं ऐकता. ताईसाहेबांना माझ्यासाठी शर्ट आणला तर तो तुम्हाला विभाव मग तुम्ही बी तसा शर्ट आणता आणि मग असा इंग्रजी बोलू नको. म्हणजे हा जिल्हा बसली ठाऊ काय मला. आजकाल जे डोक्यावर बसत चाललाय तू. मालक आजकालच्या जमान्यात मालकाशी जुळवून घेणारे नोकर भेटतात कुठं. हो का. पण मी तर माप बी जुळवून घेतो. हो तुमचं आणि माप येतच. आता पॅन्टीचं बघा लागत एकदा घालून पायाला. हो आता तेवढंच करतो. पुढच्या पासून तुझ्याच मापाच्या पॅन्टी धुतो तू घाल आणि मी फिरतो तसा.
हे बघ, माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. वॉकमन कानाला लावून पूछपाछ करायची नाही. आणि काय रे, तुला हे पूछपाछ करायला सांगितले कोणी? युजलेस स्लीवलेस. हा, ताई साहेब फोल्ड मी रे बाबा, चुकीचं इंग्रजी बोलू नको. मी तुझ्या पुढे हात जोडतो. ताई साहेब अमेरिकेला पाठवलं नाहीत मला. अमेरिकेला? आणि तुला? काय तिकीट कशाला रे बाबा? उच्च शिक्षणासाठी त्याला पहिले घराची कामं नीट करा. चला, विहीर भरायला सुरुवात कर. आता काय वीर करू काय? चांगला अशी टाक्यातलं पाणी विहिरीत टाक. घराची विहीर तोडली नको. तुमचं गाणी उलटच काम राहायचं. उलटून बोलू नका रे. तुला जे सांगितलं ते काम कर. विहिरीतलं पाणी टाक्यातलं पाणी विहिरीत टाक. आणि तुझी बायका मला दिवसातून 10 वेळा धमक्या देते. विहीर जीव दी. आता विहीर अशी कोरडी असेल तर जीव जाईल का नाही? काय अरे कमीत कमी आपल्या मालकीणीची तरी इमान राख. काय हो कसली गंगाटी सुरू आहे? काय बोलते तिथला? अशी जा आटून राहिली तुम्ही. नेहमी पाहिजे डोळे काढून राहिले तर. मी तुम्हाला 100दा सांगितलं तरी तुम्ही माझ्या बाहेरच्या माणसांना दंगाटे का करता? हा म्हणजे माझ्या वस्तू वापरतो. माझे शर्ट तर नेहमीच घालतो. अरे हा शर्ट घातला, उद्या पॅन्ट घालेल, परवा घालून द्या. एका वेळी एकच घालेल ना. पण म्हणून अहो 17 पॅन्टी पडल्या तुमच्याजवळ. आणि मी तर तुम्हाला असं सुचवते की त्याची एखादी पॅन्ट तुम्ही सुद्धा घालावी. मी हो का? सांस्कृतिक देवाणघेवाण नाही तर निदान पॅन्टीची देवाणघेवाण व्हायला हवी. का? मालक आणि नोकर यांच्यातली जरी अचानक कमी होईल. हो, आता तेवढंच राहिलं. एकमेकांच्या पॅन्टा वापरून दर्या कमी करत घेतो आम्ही. पॅन्टा वापरा. अरे तू काय ऐकत व्हायचं ते? चलो, सांगितलं काम कर. चलो आतमध्ये. कुठलं काम? एक काम सांगितलं का? जी मार्गाचं तिरपत्र काम राहिलं आहे म्हणजे टाक्याच्या पाण्याने विहीर भर म्हणून. हो का? हो टाक्याच्या पाण्याने विहीर? हो घरातली विहीर कोरडी नको. रे विठ्ठलासारखा असा कमल्या राज्यात उभा नको. सांगितलं काम करता आतमध्ये. दिसला? हा भाऊ घरातला नोकर आहे, एखादं काम सांगू दे ना. सांगितलेलं काम आधी. स्वच्छता आधी. विश्वास पाहिजे. हे बघ, ही खोली पुसून झाली असेल ना तर आज ती खोली पुस. जा. ना घडा का म्हणताची मालक? नाचणं खबर आहे. आणि विहीर बर हा तुझा आधी पुष्पात. बर आधी विहीर. बर आधी पुष्पात. विहीर पुष्पात. विहीर पुष्पात. विहीर पुष्पात. विहीर. बरं जाऊ द्या. तुझ्या आणि माझ्या भांडणात हा काहीही करणार नाही. बसल्या कसं तबला वाजवत. त्यापेक्षा अर्धा तुझं ठेव, अर्धा माझं ठेव. चालेल? चालेल. मग आधी याला विहीर पुसू दे. त्यात तुझं पूस पण आलं आणि माझी विहीर पण आली. बाप आता काय वीर कुठा म्हणता का जी? चांगली अगदी खालपासून ते वरपर्यंत. समजलंय? न समजून सांगता कोण आले? हा, एक काम सीधा असेल तर चप्पट. बडबड कमी करा आणि कामाला लागला काय. नुसते तोंडाची बडबड ऐकून घ्या त्याची. त्याला हात लावायचा. वॉकमॅन करायची नाही असं सांगितलं काम आपल्याला राहिलो मायका म्हणून डोक्यात बघून झालेला. काय हो? तुम्हाला फोन करताय? आपल्या चित्र आपल्या इस्टेटीचं काम करतात. तो फोन खाली का उभारली? त्या चित्र्याला मी फोन करायचा नाही. आणि सांगू जागा त्यांची त्याला सांगितलंय कोणी तुम्हाला? आता जावं कुठला मुलगाच आहे आपला. मी मुळीच लहानाला काय नाही. निर्यानं पुढलं चोरीला पडवली. आत्महत्यासारखी ती पण पळून गेली. हे बघा, इस्टेटीतला एक छडाम सुद्धा द्यायचा नाही त्यांना. आता पोरीला इस्टेट द्यायची नाही ना. काय सगळे अनाथालयाला दान करून का इस्टेट? कशाला? माझा भाचा आहे हा? ना, त्याला देऊ. या बायलेला उगीच काहीतरी बरोबर करत आहो. आता मुलींच्या शाळेत शिक्षक आहे तर तेवढा परिणाम होणारच आहे त्याचा. पण केवढं गोजीरवाणं लेकरू आहे होते. गोजीरवाणं यायला माकड. ती तुझी तुतुंडीसारखं तोंड असलेली बहीण आणि तिचा तो हरिमोबाईल जाऊ ना. देशाचा साधा पोस्टमन आहे. पण आव तसा आणतो जसा इंग्रजच्या दरबारातला मेसेंजर आहे. त्यांना इस्टेटात काय म्हणते मंडळी घरात देखील एका कामाने सांगून ठेवतोय. येणार आहेत ते. हा चांगलं 2 महिने ठेवून
2 महिन्यात तुम्हाला सुद्धा छकुल्याचा लळा लागेल. ना अरे कळा येतील मेंदूला कळा. त्याला पाहिलं तर डोळ्यांना सुद्धा मुंग यायचं. कामाखाली बेडकी सुद्धा भारी वाटते. आता ते खरं आहे ना. उगीच विचार तर करू नका हो. हे बघ विचारांतर तू करते. अगं अगं मुलगी जावई असताना त्या सोन्याच्या घरात इच्छा झाले. माझ्या माहेरच्या माणसांना नाव ठेवायची. बरं काय नाही ठेवत ना. मला सांग अरुणमध्ये काय करून येतो. आता सगळं दिसून आपण घरी गेलो तेव्हा काय स्वागत केलंय तुम्ही आपलं. करेल नाही तर का इस्त्रीवर डोळा लिहिल्याचा. अहो एकदा चुकून माझा पाय त्याच्या पायावर पडला तर बाजूला काय म्हणत होता माहितीये. काय म्हणत होता यांचं नाव भारतीपेक्षा भारती पाहिजे म्हणून. विनोद 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 केला जागा बाबू. कधी कधी विनोदात खरे बोलतात म्हणा. पण हुशार म्हणतो. कसला नाही हुशार वेंढरा वेंढरा. आता काय केलं. अहो एकदा अंधारात मधू समजून दुसऱ्या बाईला घरी घेऊन आला. बरं आणि मग लक्षात आल्यानंतर हा ओरडा ओरडा करायला लागला. हा हे मात्र चुकलं. चुकलं ना चुकलं चुकलं. जावई बाबूंचं हे चुकलं. आता आणली होती बाई घरात तर आला कशाला करायची. ती नंतर मजुरी केलीच असती. तुम्ही आता नक्की तेच केलं होतं. अगं अगं सगळ्यांच्या सासून असल्या लहानसान सुद्धा भेटतात. आपण त्याकडे डोळे नाही. आमच्या पांचटपणा मी खपवून देणार नाही. तो अरू 1 पांचट आपली पोरगी 10 पांचट. हे बघा इन्स्टंटिकला ढेला सुद्धा द्यायचा नाही त्यांना. काय करायचं. माझ्या गोजीरवाण्या छकुल्याला आपण दत्तक घेऊया. हे मी खपवून देणार नाही. इस्टेट पोरीलाच मिळेल. नाही हो नाही हो हो हो. मी विहिरीत जीव हा. हा. अजून काही पाणी बदललं नसेल. तुम्ही तुमचं पिका चालवणार आहात का. हे बघ हट्टीपणा तुझा आहे ना. का हो हा तुम्ही अरूला इस्टेट द्यायचं नक्की ठरवलं. अल्बत मग माझी पण एक अट आहे. हो हो कसली मी अरूची परीक्षा घेणार आहे. परीक्षा. त्या परीक्षेचा रोज पास झाला तर खुशाल इस्टेट द्या त्याला. आणि जर नापास झाला तर मात्र माझ्या छकुल्याला. हा पण त्या बायल्याला देखील परीक्षेला बसायला लागेल. अरुण नापास म्हणून त्याला ते खपवून देणार नाही. पास करतो की ते त्याला परीक्षेला काय सांगते. हा ते बरोबर आहे. परीक्षा परीक्षा नेमकं काय असणार आहे. ते वेळेवर जाहीर. ठीक आहे होऊन जाऊ दे मला. उद्या मधून पत्र बोलून घेतो. आत्ता लिहितो. आणि काय हो आणि पुस्तक आता मुलीला अनेक उत्तम आशीर्वाद नको देऊ. दुसऱ्या प्रेमिकांचं संभाषण सुरू आहे. तुम्ही तिथे का करताय. अचानक बसलो. पोस्ट मास्तरांना फोन लावायला गेलो आणि माझ्या विचारला. हो ती म्हणताय काल फार सुरात गारगुच्चा घेतला म्हणून. आपण कधीच गारगुच्चा घेतला नाही रे. बंद करा ते. तसं काय करा प्रयोग माझ्यावर. वयाची 50 उलटली तरी मी लक्ष नक्की. हो इथे जरा संभळीला सारखं वागा. तिच्या नाजूक कामासाठी भारतीय नोकऱ्याने बोलावलेलं आहे. नको तिथे दोन नका उठवलं. ठीक आहे तुम्ही म्हणा त्या तारखेला गेली बघी. इतर वेळी तोंडाला ला. हो तिने आपल्या मुलाला दत्तक घेतला ना तर आयुष्यभर कसलीच नाही होणार नाही बघा. कसं घ्यायची. आजपर्यंत नोकरी जेवढ्या मनोरणी वाटल्या असतील ना त्याच्या सोबत पैसे मिळतील. काय सांगते. अहो 2 गाड्या 2 बंगले सोनं
मिळाली ना की पहिले मी सांग मला काय करेल. पैसे मिळाले ना की तुम्ही काहीही करू शकता हो. अगं 10 पोस्टमन नोकरीला ठेवेल. 10 पोस्टमन कशाला इथे नोकरीला. त्या तुकोले पोस्ट मास्टरला तरी नक्कीच नोकरीला ठेवेल. कोणी ठेवायला लागेल पण नोकरीला ठेवेल. अपमान करतोय माझा. लक्षण इथे एवढी इस्टेट मिळते आणि यांच्या डोक्यात ते पोस्टर घोष आहे. पुन्हा नाव काढा गेलेल्या पोस्टाचं ते काढा आणि हे घाला आणि ही पेटून द्या तिकडे. ताई तुम्ही दोघांनी नाश्ता घेतलाय ना. मग पुन्हा हवाय. ठीक आहे हे ह्या वयात इतकं नाश्ता करणं सोपं नाही ना. ताई ठकुल्याला दूध आणि नाश्ता दिलाय ना मी. ती काळजी घेतली का त्याची. अगं इस्टेटीचा वारच नाही तो. मग काळजी का करू ना. खरंच ठकुल्यावरचं तुझं प्रेम पाहिलं की असं वाटतं मी केवळ देवकी. तुझं आपलं काहीतरी इच्छा ताई. अगं तो आहे तितका गोजीवाना की चुरीने पाहिलं की आढावा. मग वडिलांवर गेलाय तो. जंगुऱ्यात मी फार मागलो होतो. बायका दारात बोलावून वाट पाहिजे. पत्राची तुमची माझी. गोखल्याच्या म्हातारींनी तर मरताना सुद्धा वाट पाहिली. कशाला म्हणाली नानांनी रोज पत्र दिलं. आज शेवटचं सूची पत्र सुद्धा तो देईल. अहो तोंडाला मधू आली का. आली आहे मगाशी आहे वरती. चालेल अगं पोरीसाठी जीव तुटतो गो माझा. पण तो मेला हणगो का. नमस्काराला सुद्धा आला नाही. रीतच नाही. नाहीतर काय फुल्या करेल त्याला सगळं. पण अप्पा सर्वांचा कल तर त्यांचा कल काही का असे ना. जो परीक्षेत जिंकेल त्याला इज्जत द्यायची असं कबूल केलंय त्यांनी. तर परीक्षा काय देणार आहेस तू. ताई नानासाहेब काय मुळीच विश्वास ठेवण्या योग्य माणूस नाही. अहो तुम्ही जरा दुर्वावर. मी IMP ऐकलं तर काय झालं. खोडायची सवय आहे ना. एक तरी पत्र न खोडता पोचवलंय कधी नाही. तुम्ही ऐकायचं नाही. तुम्ही वावर. ठीक आहे तोपर्यंत पोस्ट मास्तरांना फोन लावतो. इतक्या रोज ठीक आहे ना. ठीक आहे निदान 10 मिनिट तरी तिथून काही उठत नाही. कुठे गेले की पोस्ट मास्तरला फोन करायची डिवाईस सवय ना. तू काय ठरवलंय. मी ठरवलं अरुला 3 दिवस अध्यापक काढायला लावायचं. त्या 3 दिवसात तुम्ही जर त्याला शोधून काढलं तर तो हरला. म्हणजे ठकुल्याला सुद्धा अध्यापक राहावं लागेल. आपण तर तसा आग्रह धरतीलच. बाई गो त्याला लपवणं म्हणजे फार कठीण. मेल्याच्या सगळ्या सवयी यांच्यासाठी. एक लपणं कठीण. तोंड दिसायला बघ जेवताना मत उठल्यापासून हा चित्र चालू असतो. अहो रात्री झोपेत तुझ्या घरब झोपतो आणि तू असा आवाज काढतो. मला आपण काढू म्हटलं तर जमायचं नाही. आणि मास्टर म्हणून लागल्यापासून तो खडू पण खायला लागलाय. आता कसं नको तुझी याला. ताई असं त्याची तू काळजी करू नको. हे बघ अरुला त्याच्या ह्या सवयी काही माहिती नाही. मी हे आहे मधू आम्ही त्याच्याच राहणार आहोत. म्हणजे अरुला शोधून काढायला तुम्ही मदत करणार नाही. करेन ग पण उघड नाही. आता असं बघ काय अरू अध्यापक जाणार म्हणजे त्याला इथे राहता येणार नाही. तो घराबाहेर पडणार. तो घराबाहेर पडला की ठकुल्या आपोआप अध्यापक जाणार आणि त्याला इथे येऊन शोधायचं धाडस काही अरू करणार नाही. खरंच की ताई ठकुल्याला इच्छेत मिळाली असं समजायला मुळीच हरकत नाही. मधूला मी चांगला धडा शिकवणार आहे. आलाच नाही का अजून तुमचा IMP. तुमचा फोन झाला का. एंगेजमेंट आहे. आणि ह्या वया नाही का फोनची एंगेज लागतोय. पार्सल पार्सल प्रेमाने म्हणतात मला. पार्सल मी जरा जाऊन येतो. तोपर्यंत तुमचं चालू द्या. अहो पण जरा लवकर या. 100 कडे बसू नका. 100 अगं 100 खरं असतात. रोजची सवय आहे ना. घराच्या बाहेर पडले की 100 वेळा डोकावल्याशिवाय कधी पडतच नाही. घरात
तुझ्यासाठी तुझ्या परीक्षेचं एवढं टेन्शन घेऊ नको बिलकुल रिलॅक्स. पण परीक्षेचं कोण आईच्या डोक्यात भरवलं कोणी होता? असल्या गोष्टी तुझ्या आईच्या डोक्यात भरवायला लागत नाही काही. आपल्या विचारांच्या बाबतीत ती परमप्रज्ञ आहे. अगं तू पळून जाऊन लग्न केलं ना त्याचा हा राग आहे. पण आप्पा खरं सांगायचं तर आम्हाला या एसटीची बिलकुल इंटरेस्ट नाही. नाही का? मला आहे बाप्पा. गुड गुड. आईने जर अरुणला दुसऱ्यावर आवडली असती, त्याला बेंधळा म्हटलं असेल तर त्याचा तो नाही हे सिद्ध करून अरुण ते मिळवून दाखवेल. पण आणखी असताना अरे तो पळतो मला करू नको. हे बरं घरात असे 2 गट पडाले आणि त्यातून एसटीचा प्रश्न धरतात निघाला ते मला काही पडत नाही. आता मी काय म्हणतोय मधूच्या आईच्या मनामध्ये आहे होऊन जाते थोडंसं तुझ्या मनात काय. आणि मी तर तुला असं म्हणलं या परीक्षेचा उपयोग तुझी खरी ओळख करून घेण्यासाठी कर. अरे मधूच्या आईच्या मनामध्ये तुझ्याविषयी प्रेम आदर आत्मीयता हे सगळं निर्माण व्हायला हवं का नको? आप्पा अरुणचे 2 निकाल दाखलीच होणार आहे. ज्या परीक्षेसाठी आपण त्यांचा उपयोग करू. पण आप्पा ही परीक्षामध्ये नेमकी काय असणार मला माहिती. पहिला तो पण परीक्षेला सुरुवात तरी मग कधी त्याच्यामुळे आता जे काय समोर येईल त्याला तो सामोरा जा. ठीक आहे काळजीचं कारण मी आहे तुझ्याकडे. सावा मधुबाई नाश्त्याला बोलावलं. अरे दिसला तू हो कसा आहे ही सावजी मला रोड वाटतोय. आता लष्ट रोड सुरूच राहायचे. आजकाल मालक खूप हँगरी राहायचेत ना. अँग्री म्हणायचं असेल त्या अँग्री तू चुकीचं इंग्रजी बोलू नकोस. आणि खरं म्हणजे तू बोलू नका बोलतात. चला ना तुम्ही नाही चालत का बाग फासले. अरे तुला ते काय भुंकणारा कुत्रा वाटलो का? चला तुम्हीच चला. चला मधुबाई चला. तू अनुला एवढ्या 2 उरकून आलो. मग येतो आप्पा बाग फास घेऊन. फटका मारून आलो. बहुत बदललेला दिसतात. 2-3 पोस्ट ऑफिस नाही आपल्या कोकणाच्या पोस्ट ऑफिसात पूर्ण महिला मी पाहून आलो. हो का? अहो मी 2 बद्दल बोलतोय. तुम्ही फार स्वस्त दिसतात. काय भीती वगैरे काय का? भीती नाही VIP. आमच्या घरात VIP आले. आमचं तुम्ही एवढं टेन्शन का करून घेता? आम्ही पोस्टमन लोक म्हणजे स्थित आपलं चांगलं असो वाईट असो एका हाताने वाटणार झालं. मी माझ्या जावयांबद्दल बोलतोय. हो का? हो जावई म्हणजे VIP माणूस. आता पोरगी नसल्यामुळे समजायला जरा वेळ लागला. हो तुम्हाला सांगतो अप्पा साहेब मला पोरींची फार ती अजूनही आहे. नाही तसं नाही. तसं नाही मग पोरींची म्हणजे मुलींची. हो कन्यादानाशिवाय मोक्ष नाही. हो मोक्ष हो मला सांगतो अप्पा साहेब आम्ही प्रयत्न केला नाही जमलं. हो प्रत्येक पत्राचं उत्तर येतं तसं थोडीच आहे. हो अगदी जवाबी नोट कार्ड पाठवलं तरी सुद्धा उत्तर येत नाही. किती वाजले? 12. तसंच झालं आमचं. त्यांनी काही उलट टपाली उत्तर पाठवलं नाही. पण अप्पा साहेब तुम्ही एखादा काळ घ्यायला हवा. काय हो म्हणजे इतकी अशी गोष्टी झाली नसती. आता छकुल्या म्हणा त्यामुळे काळजीचं काही कारण नाही का? तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं? आता असं बघा फॉर्मचे 10 पैसे सोडा. बर सोडलं. 100वर 1 रुपया कमिशन सोडा. म्हणजे वधूसाठी. हो आणि उरलेली द्या करून सगळी मनी ऑर्डर ढकले नानासाहेब ही गोष्ट तुम्ही आम्हाला आधी सांगितली असती तर कदाचित विचार करता आला असता. पण आता सगळा मामला सुप्रीम कोर्टाच्या हवाली आहे. त्यांचा निर्णय फायनल. तोपर्यंत स्टेटस को शुड बी मेंटेन. स्टेटस को तो कशाला? यायला स्टेटस को नाही हो. स्टेटस को जाऊ द्या
तुमच्या बंदी बरोबरच्या डिक्शनरीमध्ये हा शब्द नसेलच. नाना नाना या कृष्णाला सांगा बरं, जाता येता मेला डोळा घालतोय आणि कोपर खाई घेतोय अशी अरे असला असभ्य वर्तन शोधतं का त्याला? अगं बाई, आत्ता पण आहेत का इथे? हो, आतापर्यंत होतो, आता जातो. मला तुमचं घर खूप आवडलं. अप्पू लालाने म्हटलं ना. मग हा मग आमच्या नानांना पण मी लाडानी नानू म्हणतो, हो की नाही हो नानू? अरे 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 बर, तू त्यांना काय हवं ते म्हण, पण मला अप्पू म्हणायचं नाही. म्हणे 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 पुन्हा पुन्हा म्हणे अप्पू अप्पू गोल गप्पू. अप्पू आणि वर बोल गप्पू. हे सांगतो नाना. हो, त्याचं प्रेमच तसा आहे. म्हणजे त्यांच्या हे घराला तो टोनू म्हणतो. टोनू टोन वगैरे नाव आहे त्यांचं. मला तुमचं घर खूप आवडलं. वाटतं जन्मभर इथेच राहावं. या बेटात मुली किती हो? अरे मुलींबद्दल तू मला विचारतोय? फिरायला काय झालं? पटावर मुली किती एवढं सुद्धा ठाऊक नाही. खरे तुला चमकतं काय पोटाला? किती पटवल्या मग तुम्हाला विचारतोय? अहो, पटवल्या किती ते नाही विचारत आहे. मग पटावर पोरी किती आहेत ते विचारत आहे. पटावर हा म्हणजे अंदाजे शाळकरी पोरी किती होतं रे? ते हिशोब ठेवत नाही. आमच्या नानांना तर माझ्या वर्गात मुली किती ते सुद्धा ठाऊक आहे. हो घालवा, तुझे मला वर्गात नेलं होतं म्हणून. मग मुलींकडून पोस्टमनवर निबंध लिहून घ्यायचा होता म्हणून नेलं होतं दाखवायला. गेटच्या मोठल्या आठवणी काढू नको. सगळ्या मुलींसमोर तू मला वर्दी करायला लावली होती. पण त्यामुळे तर पोस्टमनची अंतर्बाह्य ओळख झाली. एका मुलीनी तर निबंधात लिहिलं सुद्धा होतं की पोस्टमनातून भोक असलेले बनियन घालतो म्हणून. मुलींना वास्तववादी शिक्षण द्यायला हवं की नाही हो अप्पू? मला काहीही ऐकायचं नाहीये. सगळा पांढरपणा भरला नुसता. काय झालं? कसली दमदाटी सुरू आहे? काही नाही. परीक्षेची वेळ होत आली आहे. तुमचा परीक्षार्थी कुठे आहे? अरे तयार आहे मावशी. शाबास. अरे 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 पडलो. हो रे माझा राजा, शेवटी विजय तुझाच आहे. दुसरा परीक्षार्थी अजून तयार देखील नाही. हो अरुण तयार आहे. पण तयारी कितपत आहे? ते काय ना? मला तुझं सारखं वाईट वाटतं गं. काय झालं? काय झालं? मधूसाठी रडते. नीट राहा. पण तुम्ही कशाला मध्ये मध्ये करताय? आई, मला वाटतं सोपळ परीक्षेला सुरुवात करावी. परीक्षा अगदी साधी आहे. परीक्षेला बसणारे विद्यार्थी दोन, एक अरुण कुमार आणि दुसरे सुकुमार नंदन बंशीधर उर्फ छकुल्या. या दोघांना 3 दिवस अज्ञातवासात काढायचे. अज्ञातवास? हो, या अज्ञातवासात अरुण कुमारांना ताई आणि नानासाहेबांनी शोधून काढलं तर ते हरले. आणि जर अरुण कुमारांनी छकुल्याला हुडकून काढलं तर छकुल्या इच्छेतून पार लावली. मी म्हणजे भारती, माझे पती अप्पासाहेब आणि कन्यामधून तटस्थ भूमिका बजावते. आणि हा अज्ञातवास सुरू कधी होणार? आत्तापासून. काय? मी 10 आकडे मोजेपर्यंत या दोघांना अज्ञातवासाची पूर्वतयारी करायची. पण हा सगळा अन्याय होतोय. अगं दारू पहिल्यांदा आपल्या गावी येतो. या गावाची त्याला माहिती नाही. तो लपणार. तुम्ही तटस्थ आहात. बरोबर आहे. तयार आहात? अगं पण तरी एकदा विचारता. माझा अरुणवर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, डन. रेडी? तयार आहात? 1 2 3 4 5. अगो बाई, दिले गेले वाटतं. हो भारती बाई. कोण म्हणते मला भारती? मी भारती आहे. हो तेच ते. सापडला. सापडला? अहो चांगला पकडून ठेवा. इस्टेटीचा प्रश्न इथेच निकालात निघेल. आम्हाला तांत्रिक सुनांना चांगला पकडून ठेवा. जळली गेली लक्षणं. जरा अंदाज झाला की झालं. मला वाटलं तू मला वाटलं पुढे. माणूस दिला पुढे तुला कळाला ना. अप्पा, अरे ती पहिली बाजी तर जिंकली. क्या बात? ही केली कशा? आत्ता शोधून काढते. जरा हो.
टाकाल. येतो हा कसं या. बोलण्या सिगरेट सांगितलं तुम्हाला, पण कोणा सांगू नका. जास्त हक्क त्याने भेटायला हवा का नको, मग हे उत्तर कोण हो. साहेबाचं चुकतोय मला, माहित मला तो आणि डोक्या घेऊन नका. आपण तर अनुभवला मदत करणार. एक भूताची खोली आहे म्हणजे असं माल म्हणजे कवा तरी ते तू आवाज आला, आप्पा मी हरी, मी येऊ. मालक नाही दिसलं, गेला ठोकून चाला. पण त्याची चाबी राहायचे मायापाशी. या अनुभवले ते तसला पोल आहे. आता त्याने बाहेर काढते, 1 नंबर 2 नंबर राहायच्यात का नाही. तुझ्या दिल्लीवऱ्या संपल्याच नाही वाटत अजून. म्हणजे त्या रात्रीपर्यंत जाणार नाही. Light is kite on me. बापरे, म्हणजे रात्रीचा प्रकाश माझ्यासाठी पतंग आहे. नेमका काय बोला. हा कधी धड उत्तर देत नाही. जराची जाऊ लागली म्हणून उठलो तर हे नाही निघालं. हाती लागला होता, तिथे गोंधळ करून ठेवला. अगं मी पकडलं होतं, पण तू निघाली. लाईट गेल्यामुळे सगळा गोंधळ झाला. मूर्खाचा वेंधळेपणा मारलाय तुमच्या. फुल्याच्या वेळी मला फुलपाखरं आवडायची. मला मधमाशा आवडायचं. मी तुम्हाला फुलपाखरं धरून आणायला सांगायचे तर तुम्ही पकडायचे. आता जे हाती लागेल ते पकडायचं. पण ह्या वेळी असं म्हणून चालायचं नाही, इच्छेत हातची जाईल. पार्सल आता आपण झोपू आणि मग उद्या पहा तुम्हाला जो अगदी म्हणजे तरुणाला लागेल असा. पण झोप सावध ठेवा. एखाद वेळी रात्री अरू उठला तर त्याला पकडायची संधी आपण दौडवायला नको. अगं तू पाहत, मी एका डोळ्याने झोपतो आणि एक कायमचा उघडा ठेवतो. हे तुम्ही मला सांगता. अहो आपल्या लग्नाच्या वेळी तुम्ही झुलक्या येत होते, ते भटजी तुम्हाला जागो करायचे मधून उदबत्तीचे चटके देऊन. अगं नंतर लागायचं होतं म्हणून तुमच्या घेत होतो. तुला आठवतं, पहिल्या रात्री आपण सकाळपर्यंत झालो होतो. सकाळी मी तुला एक कविता ऐकवली होती. आपलं प्रेम पहिल्या डाकेचं, अचूक अखंड जोड काढायचं. तुझा लिफाफा माझा स्टॅम्प, तुझ्या नशिबी पोस्टल झालं. तुझं पार्सल माझ्या पत्त्याचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं. नका नकळत हळूच राम प्रहरी, मिठीच घेईन तुला सुंदरी. मिलन जणू पत्र पेटीच, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं.
पाळी तुझ्या सगळ्या ऑर्डरी, सखे प्रिये मनी ऑर्डरी, तर प्रेम करू एक्सप्रेस डिलिव्हरीचं, आपलं प्रेम पहिल्या टक्केचं, आपलं प्रेम पहिल्या बस टक्के. बस 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 तुझ्या त्या जोश आत्ताच चढत चढायचं मला. चला आता आणि झुकझुक पंचावर झोपा. चला चला तू पण सावध पप्पा एवढं शोधलं पण अजून काही सापडलं नाही. हा लपला तरी कुठे? पहा ना, अंधाराचा फायदा करून निघाला तो नंतर दिसलाच नाही. पप्पा मला तर काळजी वाटते हो. हा आणि मगाशी तर मला मोठ्या पोलीस प्रशासनाने म्हणत होती, अप्पा माझ्या आरोग्य सगळं व्यवस्थित जाऊन गेलं आणि आता तसं नाही अप्पा पण हे बघ तू काही काळजी करू नको. तो जिथे कुठे असेल तिथे अगदी सुरक्षित असेल. अप्पा अरे तुझं होता केव्हा आला काय झालं? सावकाश सगळं सांगतो पण आता कोणी जागत नाही ना. नाही तसे सगळ्यांचे धाराडून झोपले. पण माझं भाव नाही ना बाबा. काय तू होतास कुठे? अहो त्या वरच्या कुलूप घातलेल्या खोलीत. काय आणि तिथे कसा गेला? कृष्णाने जमवलं बघा. आता त्यानेच बाहेर काढलं. मधूचा आवाज आला म्हणून खाली याचं धाडस केलं. अरे अरे तू त्या खोलीत जायचं नाही. पण का आपण? अरे मला तिथून आवाज ऐकू येते. नाही तो 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 भास नव्हता. अरे अरे आय विल नॉट अलाउ यू टू स्टे इन दॅट रूम. नो 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 दॅट्स फाईन. हो माझे मित्र असतील बंडे आणि पप्पे असा डॉक्टर डॉक्टर हे सासरी उठून नाचतो नाला काय तिथला. अरे हात खोला ना. आधी एक साधी चार तास हे नाही झालं काय परीक्षेला सुरुवात झाली. अरे मला 3 दिवस अज्ञातवासात काढायचे आहे. अज्ञातवास. हे कोण आहे? हळूहळू तुमची ओळख करून द्यायची. आपा हे माझे मित्र भोंडो पंत गदे आणि पप्पा शिरवाते. हे माझे सासरे. कळलं? मंडळी तुम्हाला इथे राहता येणार नाही. इथे राहणार माझ्या डोक्यात प्लॅन त्याप्रमाणे तुम्ही राहताचे पण वेश बदलून मी तुम्हाला इथे जास्त काही सांगू शकणार नाही कारण कोण कुठून कसं बाहेर काय सांगतायचे. ठीक आहे आपण चहा पाण्याबद्दल बघा. चालू काय? काही काळजी करू नको. हा लगेच तुझं मात्र समाज आणि तुझ्या आईला मुळीच कळू देऊ नको. कारण ना अतिशय संशय पाहिजे तिला अर्थात कळू देऊ नको. तू आणि इतक्या रात्री झोप येत नव्हती. झोप येत नव्हती की रात्रीची भेट ठरली होती? काही सांगा. तू जागी आहे म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. तो एक तर आला असावा किंवा येऊन गेला असावा. पालटलेला अरू तर नाही. अरे थांब ना मला आता तुला नाही सोडणार. थांब थांब थांब. कोणास तू सोड सोड सोड. कोणास तू सोड सोड सोड. अरे 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 हे सोड मला. कोणाची फोन निघतोय? कोणास तू? आदिराव धनरक्षक. या आप्पाच्या आजारी मला धनावर बसवलाय. म्हणजे भूत. हो भूत साहेब मला सोडा. हो आता जर मी मेलो तर तुमची पॉप्युलेशन वाढेल. बापरे केल्यावरच मोठा स्टॅम्प आहे. चाललो
हा. एकाची पालखी येत आहे. पालखी पुढे नाचायचं आहे. नाथा नाथा तुला नाचायचं आहे. मी आणि नाचू नाच. मग नीट बसा आणि नीटपणे सांगा की काल काय झालं ते. काहीतरी काय बोलताय. पत्ता नाही दिला तर बरे नाव सांगितलं. झोपेत चालायची सवय होती, आता नाचायची लागलेली दिसते. काय झालं पण आम्ही सगळं काय नाही ग, झोपेत चालायची सवय. मागच्या वेळी दिवासणाला आले तेव्हा झोपेत झाडावर चढून बसले आणि सकाळी उठून हा झाडावर, कारण सकाळी उठून खाली उतरता येईल. काल कुठल्या झाडावर चढले. भूतावर नाच केला म्हणतात. का भूताबरोबर नाच. खरंच भूत होतं. भूताच्या वेशातला अळू असेल. मलाही तसंच वाटलं. मग म्हणून पकडायला गेलो. काय माझी नाव मी शंभर मार्फत आपण घेऊन जाऊ. पेट बिल लागेल काय तुम्हाला. तुला कुठे आहे कुठे बोला. आत्ता खरं विहिरीत सोडलंय. विहिरी सोडून करा. विहिरी सोडून करा. हळू पुन्हा म्हणते ना, जी कोरडी आहे म्हणा तर तुम्हालाही सोडते त्याच्या सोबतीला. नको नको. पुन्हा जर का वर फिरलं नाही तर कायम त्याला समाधी मिळायची. मस्त राहतात. मी बघते तुम्हाला. हॅलो. हो आहे का. नानासाहेब तुमचाच फोन आहे. पोस्ट मास्तरांचा अभ्यास करून मालिकेची. हो. म्हणजे नानाचं ब्रँडी घेता. हो मागे सर्दी झाली म्हणून 2 चमचे ब्रँडी दिली. माणसाने पोस्टात जाऊन बोलून केला. पत्राच्या पेटीतून कुलूपनं काढता वरून पत्र काढायला गेले आणि हात अटकला. आणि नंतर तर साहेबाच्या पाठीवर रजिस्टरची खेळीतून स्टॅम्प मारला. बोला. मी जे पाहिलं ऐकलं तेच सांगतोय. आज भूत दिसलं आणि आता फोन पुन्हा तालुक्यात. आता हे सगळं विचार मी सकिल्याच्या भल्याचा विचार करा. हो तुम्ही दिसला तरच मला सुकिल्याला दत्तक घेईल. तुम्ही बघा मी बघते तुम्हाला. हॅलो. हा नमस्कार. हा
काय करतो रे ते? काम सकाळची काम राहायचीच म्हणले तरी का माव कमी बरोबर. आणि पुन्हा भाचा वाटतं माझा शहर तुमचा समजा का तुमचंच राहायचं आज तुम्ही तुम्हाला घातला मी पाहिला खाली पाहिला हे बाकीच नाही पाहिलं ऐका नाही अरे पण तू कशाला तुझे कपडे माझ्या कपड्यांमध्ये ठेवतोय? मध्ये होती तर दिसताय चुकीचा जातो तुम्ही हँग लावू नका आज साहेबाची नियोजन आम्ही फार बदलून टाकणार आहे. पण हा कृष्णा आपल्या पक्षाचा बघ तो कधी पक्ष बदलेल याचा काही भरोसा नाही. बरं त्याला म्हणू दे मी महत्वाचं सांगतो. मला माहिती आहे तुला अरुला भाज्या नाही बंडू पंचकते आणि पप्प्या शिवाते आणि त्यांच्याबरोबर तुमच्या घराचे बंधू महाराज कुरकुटी येतात. 2 दिवसांनी मंडळी पडतो आणि त्याच्यानंतर अरू अशा तऱ्हेने हा युद्धेचा प्रश्न झाला समजलं नक्की काय हो कुठे गेला होता कुठे म्हणजे काय आपलं गावाच्या ठेवा तर आपल्या शोध गेला माझी बहीण समजते तुम्ही कशाला त्याची काळजी करताय तुझं हे असलं नाटक आहे हे तर माहिती असतं ना तर मी परवानगी दिली नसती. अरे अरे नसते खेळ चालत घरामध्ये उगीच चिडू नका भाऊ मधूच्या आठीच असायचा तिथे काय मगाशी फोन आला होता त्यांचा हे भगवान अरुण कधी ते घर उघडायला गेली आता जर मला त्यांनी अरुबद्दल विचारलं तर मी सरळ हिच्याकडे जाऊन दाखवणार. खुशाल दाखवा काय करायचं आणि काय नाही करायचं ते माझं मी पाहून घेईन हो खरं सांगताय कोण त्यांना म्हणजे पण त्यांच्यासोबत कोणी महाराज आहे महाराज उलसुंडेचं कायचं नाव आहे त्याचं उलटून द्या. त्याला मात्र तुम्ही पहा ठीक आहे आपल्या साईडचं घर आहेत का हो मी म्हटलं तर 4 लक्षाच्या दारात घरात एक घर असेल म्हणून पण मी ओळखलं नाही आपल्याला. अहो कसं ओळखाल पहिल्यांदाच भेटतो ना आपण हो मी पप्पूला ही माझी बहिणी शकुंतला आणि ते आमचे कुलगुरू महाराज कुलगुरू मला निरंजन हो अगं निरंजन लावून त्या महाराज निरंजन लावतो बसा बसा महाराज प्रत्यक्ष महाराज आपल्या घरात हे महाराज म्हणजे दोन्ही अरुणच्या हत्या बरोबर अगदी बरोबर याला म्हणतात हुशार एकाने आम्हाला आरूचे काका समजले म्हटलं भोकण्या त्याला डोळे तपासून त्याला या तुमच्या आईचा हो काय ही माझी पत्नी भारती 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 आजी आणि ही माझी कन्या मधू वा अगदी काय बैलाचा डोळा चुकतोय काय भाज्याला बैल वगैरे म्हणू नये. ये मुली ये आता आशीर्वाद देतो तुला. आजला नमस्कार कर महाराजांना मग काय आणि आत्याबाईंना सुद्धा महाराजांना जोर म्हणजे आम्हाला पावलं काय हा अभिनय काय भाग्यवान आहे मुली भाग्यवान आहे. अरुण सारखा हा सुंदर नवरा मिळाला. काय आई साहेब बरोबर आहे ना. हो म्हणाले हो म्हणाले अभ्यंगस्नान आई साहेब अभ्यंगस्नान. आता ध्यान घालण्याची वेळ झाली आहे. तो आरू कुठे दिसत नाहीये तो कुठे भारती बाई काढू तुम्ही चहा घेणार की कॉफी बाई झोपच घेणार रात्रीचं जागरण हो 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 या ना या 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 मी तुमच्या बाहेर घेऊन जातो आणि छान स्वतंत्र व्यवस्था करतो. या अहो तुम्ही कसं काय उठत आहे दिसत नाही ना तुम्ही थांबा. काय नाव म्हणजे त्यांचं शकुंतला
शकुंतला देवी, अहो शकुंतला देवी, या प्रवासानं थकल्या असाल. हो ना, मेरे जायचे धक्के धक्के गो. हो या आता खिडकीतून छान भाऊचा धक्का बघा. या अगदी स्वतंत्र व्यवस्था तुमची होय. या या आता वर येते गो बकुळे. हो, मी आले तर. हे पण दरवाजा तेवढा उघड नाही हो. येते ना. आमच्या ह्यांना ना बायकांच्या बॅगा उचलायची हौसच झाली बघा. का हो? तुम्ही नाश्ता घेणार की नाही? आता आम्हाला नाश्ता वगैरे काही नको बाराची पाहिजे. आता आम्ही एकदम जेवणार आहे. ठीक आहे. आणि बघा, माझं नाव भारती नाही, भारती आहे. आईचं नाव आहे का? कोणाला सोडणार नाही की घ्यायचं. भाऊजी नाही हो, भाऊजी नाही, आत्याबाई. काय झोपतो की नाही आत्या घेऊन काकाच वाटतं हा? अजिबात उचलत नाही. हा. पण तुम्ही थांबवल्या. आणि हा तुमचा गौरा महाराज कुर्तुकी. महाराज कसला चांगला नवेबार जुवा वाटतोय. पण महाराजांच्या सेवेला मधुपंथीच लागणार. आत्ता नको रे बाबा. आणि उगाच असं कसं वागू नको. आता आणखी नवीन नाटक उभवायचं. काय होईल त्या घरात कोण कोण आहे? मी, अप्पा, आई, कृष्णा नावाचा डॉक्टर आणि नानासाहेब मावशी. अच्छा, म्हणजे आमचं कॉम्पिटिटर. त्यांचा मुलगा अनुसारखा तज्ञ बोलत आहे. हो का? आणि हा नाना माणूस कसा आहे हो? अरे नाना म्हणजे सॅम्पल, त्याचा सहवास म्हणजे करमणुकीची गॅरंटी. म्हणून आपण एक गंमत करूया. म्हणजे नाटक बेचं होता का मला? तू आपण तुझ्या नाण्याला काय मनावर तुझ्या नशिबात भरला आहे. पण त्यासाठी तुला दुसरं लग्न करावं लागेल. मग पुढचं मी आणि स्वतःचा माणूस. भाऊजी, तुम्ही ना कोणाला शांतपणे लग्न नाही. गंमत हो. मी बघते. हॅलो, हो आहे. नानासाहेबांचा फोन आहे. अरू खाद्य बस. नानासाहेब, हॅलो हॅलो, आहे का? तुमचा फोन आहे. हा रे ना. हॅलो क्या? हॅलो कोणाचा फोन आहे? मी घाबरत नाही. मी घाबरत नाही म्हटलं. जेम्स बॉन्डला धमक्या म्हणजे काय? मग खरेदीला धमक्या देणार. अगदी बोला, तो बोला बोला. मी तुमची ओळख पण देते. हा ना आमच्या आत्याबाई. की तो बाई काय म्हणते? मी तुम्हाला बघूया करते. आणि हे नानासाहेब. कसं कसं आणि नानासाहेब, हे महाराज कुर्तुंडी. कुरकुंडी महाराज म्हणजे सिद्धपुरुष. अजिबात हो बरोबर. अहो चेहरा डब्बा आणि भूत भविष्य जाणून घ्या. बकुळे, आता या पोस्टमनला तुम्हाला का त्रास देते? पोस्टमन तुम्हाला कसं कळलं? त्रिकाळ त्यांनी हो त्रिकाळ त्यांनी. महाराज म्हणजे सिद्धी नॉलेज. बकुळे, आता मला प्राप्त असलेल्या सिद्धीची का जाहिरात करते? अगं नारायण उर्फ नाना बोल बेंगून देता तुझा बाल मित्र कळलं. नानू किती बदललं रे. लहानपणी किती ठेवला होता. अहो महाराज लहानपणी तो येतो ना सारखं वाहत होतायचो. आणि हा पाहिजे ते कुठायचा. पण मला ते काही तुला कसं आहे? साधा बेटचा जर पाडा तुला आठवायचं नाही. सारखा आपला नाव. बकुळे, हा नाना मला कधी याच्या विहिरीपासून वाचला दिसतोय. महाराज श्री जयराव तुम्हाला तर सगळं ठाऊक आहे. प्रतिभा कधी खाली कधी महाराज